पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या प्रभागात झालेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या प्रभागातील 4 उमेदवारांपैकी दर्शना भोईर आणि रुचिता लोंढे यांची आधीच बिनविरोध निवड झाली असून आता राजू सोनी आणि सुमित झुंजारराव हे महायुतीचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग 19 मधील कल्पतरू सोसायटी आणि लगतच्या परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, पळसपी विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, अर्चना ठाकूर, प्रमोद ठाकूर, उल्हास झुंजारराव, पूनम ठाकूर, नितीन जोशी यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते. प्रभाग 19 मधील विकासाचा वेग कायम राखण्यासाठी राजू सोनी आणि सुमित झुंजारराव यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.